ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी अभयारण्यामध्ये 3 वाघांची नोंद झाली आहे। आनंदाची बातमी म्हणजे रायबा आणि सरदार बरोबरच आता राघोजी वाघाची देखील नोंद ही राधानगरी अभयारण्यामध्ये झालेली आहे। वन विभागाने लावलेल्या कॅमेऱ्यामध्ये हे 3 वाघ आढळून आलेत, त्यामुळे वन विभागाकडून आता या तिन्ही वाघांच्या क्षेत्राचा अभ्यास सुरू आहे। सावंतवाडी, दोडामार्ग आणि राधानगरी अभयारण्य हे जंगल वाघांसाठी अतिशय अनुकूल आहे। चांदोली अभयारण्यामध्ये वाघ आणि वाघीण यांना स्थलांतरित करून आणलेले आहे, मात्र राधानगरी अभयारण्यामध्ये हे 3 नर वाघ स्थलांतरित करून आणलेले नाहीयेत। त्यामुळे राधानगरी अभयारण्यामध्ये 1 किंवा 2 वाघीण स्थलांतरित करून सोडल्यास इथल्या पर्यटनाला खूप महत्त्व निर्माण होणार आहे। सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि राधानगरी अभयारण्य यातील मिळून वाघ आणि वाघिणींची संख्या ही आता 10 वरती पोहोचलेली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी अभयारण्यामध्ये मागच्या काही महिन्यापासून एका मेल वाघाचं अस्तित्व अधोरेखित झालं आहे। ऑल इंडिया टायगर एस्टिमेशनमध्ये देखील हा वाघ आढळून आला। हा वाघ साधारणतः 3 ते 4 वर्षाचा असून अगदी सुदृढ असा वाघ आहे। याच्या पहिले हा वाघ कुठल्याही डेटाबेसमध्ये रेकॉर्ड केला गेला नाही, SKT सिरीजमध्ये देखील रेकॉर्ड करण्यात आला नाही। त्यामुळे या वाघाला आपण सांकेतिक क्रमांक STR-07 हा देण्यात आला आहे। आणि या बातमीसह बुलेटिनमध्ये वेळ झाली, इथेच थांबण्याची। पुढील अपडेट